टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार कालपासून थांबलाय। महायुती, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, उद्धव गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांच्यात चुरशीची लढत आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला। महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दिग्गज नेत्यांमध्ये रोचक लढत। महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार कालपासून थांबला। या दिग्गज नेत्यांमध्ये रोचक लढत, प्रमुख राजकीय मुद्दे, निवडणुकीत महत्त्वाच्या जागांवर रंजक लढत, पक्षप्रमुख आणि उमेदवार, निवडणुकीसाठी मतदार संख्या। राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढतीपेक्षा जास्त आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या दोन्ही पक्षांसाठी ही मोठी कसोटी असणार आहे। त्याचवेळी मतदारांची वाढलेली संख्या आणि तरुणांचा सहभाग यामुळे निकाल अधिक मनोरंजक होणार आहे। अनेक जागांवर बड्या नेत्यांमध्ये ही रोचक लढत पाहायला मिळणार आहे। प्रमुख राजकीय मुद्दे, महायुतीच्या घोषणा आणि योजना। महायुतीने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनांसारख्या योजनांची प्रमुख ताकद बनवली। बटेंगे तो काटेंगे आणि एक है तो सुरक्षित है या निवडणूक घोषणांवरून वाद निर्माण झाला। विरोधकांनी भाजपावर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला। महाविकास आघाडी यांचा अजेंडा, MVN जात आधारित जनगणना, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र इलेक्शन 2024 संविधानाचं संरक्षण यांसारखे मुद्दे उपस्थित केले। भाजपने सत्तेचा गैरवापर करून मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। निवडणुकीत महत्त्वाच्या जागांवर रंजक लढत। नागपूर दक्षिण पश्चिम, देवेंद्र फडणवीस भाजप विरुद्ध प्रफुल्ल गुडथे काँग्रेस। फडणवीस 1997 मध्ये नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले। 1999 पासून सलग 5 वेळा विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकली आहे। काँग्रेस सत्ताविरोधी लाटेवर बाजी मारत आहे। कोपरी 5 पाखाडी, एकनाथ शिंदे शिवसेना, शिंदे गट विरुद्ध केदार दिघे, दिवंगत आनंद दिघे शिवसेना, उद्धव गट यांचे पुतणे। शिंदे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत। 2004 मध्ये ते पहिल्यांदा ठाण्यातून आमदार झाले। त्यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा ती जागा जिंकली। बारामती, अजित पवार NCP, अजित गट विरुद्ध पुतणे योगेंद्र पवार NCP, शरद पवार गट। पवार कुटुंबातील अंतर्गत लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय। या जागेवर अजित पवार यांची निवडणूक लढत त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास उर्फ बापू यांचे पुत्र युगेंद्र पवार यांच्याशी आहे। शरद पवार युगेंद्र यांच्यासोबत आहेत, तर अजित पवार आपली जागा वाचवण्यासाठी धडपडत आहेत। अजितला गड वाचवण्याचा विश्वास आहे। वरळी, आदित्य ठाकरे शिवसेना, उद्धव गट विरुद्ध मिलिंद देवरा शिवसेना, शिंदे गट। आदित्यसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे। मनसेचे संदीप देशपांडे ही रिंगणात आहेत। पक्षप्रमुख आणि उमेदवार, भाजप 149 जागा, शिवसेना शिंदे गट 81 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 59 जागा, काँग्रेस 101 जागा, शिवसेना उद्धव गट 95 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 86 जागा, बसपा 237 उमेदवार रिंगणात, AIMIM 17 उमेदवार। निवडणुकीसाठी मतदार संख्या, एकूण मतदार 9,63,00,000, 2019 पेक्षा 69 लाख जास्त। प्रथमच मतदार 20,93,000, अपंग मतदार 6,36,000, 85 वर्षावरील मतदार 12,43,000।